नमस्कार सर्वांना. खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काही किचन टिप्स पाहणार आहोत. 1 नंबर, गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा. यामुळे चपाती आणि पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. 2 नंबर, भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील आणि मुलेही आवडीनं खातील. 3 नंबर, जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. 4 नंबर, कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका. चव आणखीन छान होईल. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. 6 नंबर, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चवही येईल. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. 8 नंबर, हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. 9 नंबर, परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2 ते 3 मिनिटे उकळा. त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरावा, जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल. आता ते काप कॉर्न फ्लोअरमध्ये मिक्स करा आणि झिप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. दहा नंबर, प्लेन मेयोनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो, चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा. 11, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचा तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यात पाणी मिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे. बारा नंबर, जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.